अजित पवार गटाचा भाजपच्या जागांवर दावा। लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटप हा सर्वच पक्षांसमोरचा कळीचा मुद्दा असणार आहे। कारण महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येत आहे। महायुतीकडून आमचं जागा वाटपाचं ठरलंय असं सांगितलं जात आहे, मात्र महायुतीतही तिन्ही पक्ष विविध मतदारसंघावर आपला दावा सांगत असल्याचं दिसून येत आहे। अजित पवार गटाने आता विदर्भातील 10 पैकी 3 जागांवर आपला दावा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। विशेष म्हणजे गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा या तिन्ही जागेवर सध्या भाजपचे खासदार आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीच्या दाव्यानंतर सर्व खासदारांचं टेन्शन वाढलेलं आहे। भाजपचे विद्यमान खासदार असलेल्या अशोक नेते यांचा जागेवर अजित पवार गटाचे विद्यमान मंत्री धर्मराव बाबा अत्राम हे स्वतः इच्छुक असल्याचे सांगत आहेत। त्याचबरोबर भंडारा, गोंदिया या ठिकाणी भाजपचे सुनील मेंढे विद्यमान खासदार आहेत। या जागेवर देखील अजित पवार गटाने दावा केला असून येथे प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी जागा मागण्याची तयारी सुरू आहे। वर्ध्यात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस आहेत। या ठिकाणी सुद्धा अजित पवार गटाकडून मागणी केली जात आहे। येथे माजी केंद्रीय मंत्री राहिलेले सुबोध मोहिते हे स्वतः तयारी करत असून वर्धा लोकसभा मतदारसंघातील अनेक लोकांच्या ते संपर्कात आहेत। शर्वरी सबस्क्राइब करा 30 जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।